भास्कर जाधव म्हणजे थेट शिवसेनेच्या भाषेत सांगायचं तर अरेला कारे करणारा माणूस। त्यामुळे गुहागरात त्यांचे वाद अनेकांशी आहेत, पण गुहागरातला हा त्यांचा वाद केवळ आणि केवळ गुहागर पुरता नाही, तर तो वाद तळ कोकणापर्यंत गेलेला आहे। त्यांचं पहिलं भांडण नारायण राणेंशी स्वाभाविकरित्या होतं, कारण नारायण राणेंनी शिवसेना सोडली आणि ठाकरेंशी पंगा घेतला। पुढे स्थानिक पातळीवरच्या राजकारणात त्यांनी रामदास कदम यांच्याशी संघर्ष केला। ज्यानंतर राजकारण थोडंसं फिरलं आणि मविया जन्माला आली, त्यावेळेला आधी नारायण राणे नंतर रामदास कदम यांच्याशी संघर्ष करणाऱ्या भास्कर जाधव यांना आपली राजकीय कारकीर्द ही उदय सामंत यांच्यासारख्या एका नवख्या नेत्याशी संघर्ष करताना टिकवून ठेवावी लागली। भास्कर जाधव यांचे 3 राजकीय शत्रू हे कोकण किनारपट्टीवर काम करतायत। त्यापैकीचे एक आहेत उदय सामंत आणि किरण सामंत बंधू, दुसरे आहेत सुनील तटकरे आणि त्यांची मुलगी, आणि तिसरे आहेत रामदास कदम आणि त्यांचा मुलगा। आणि त्यामुळे या तीनही राजकीय शत्रूंमध्ये आपला निभाव लागण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे। पण उद्धव ठाकरे हे काही तो आशीर्वाद मनमोकळ्या पद्धतीनं देत नाहीयेत आणि त्यामुळेच त्यांची काहीशी कोंडी झालेली आहे।